उपमुख्यमंत्री अजित पवार हे अहिल्यानगरच्या कर्जत जामखेड दौऱ्यावर होते। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालय उद्घाटनावेळी भाषणात अजित पवारांनी पाण्याच्या उद्भवणाऱ्या प्रश्नाला लोकसंख्या जबाबदार असल्याचं सांगितलंय। जर इंग्लंडमध्ये असाल, लंडनमध्ये, तर तिथं सकाळी तुम्हाला कळतं आज 4 वाजता पाऊस पडणार आहे दुपारी आणि 4 वाजता बरोबर पाऊस पडतो। आपल्याकडे असं आहे, हवामान खात्याने सांगितलं पाऊस पडेल की नक्की पडणारच नाही। मी हवामान खात्याला इतक्यादा सांगतो, अरे जग कुठे गेलंय? 64 लोकसंख्या वाढवण्याचं काम आपण केलं, त्याच्यात काय जगात कोणी आपला हात धरत नाही। आता चायनालाही मागे टाकायचंय, वर्ण ब्रह्मदेवाला ब्रह्मदेव, तरी सगळ्याला पाणी पूर्ण अशक्य होईल पुढं। मित्रांनो, आता सध्या एवढं ऊन रखरखतंय की अक्षरशः उन्हाची तीव्रता वाढलेली आहे। मला उमेश सांगत होता की दादा, सोलापूरला 42-43 पर्यंत टेम्परेचर गेलं। आता येताना इथं 38-39 टेम्परेचर होतं दुपारी। ही परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन होत आहे, पाणी त्या ठिकाणी कमी होत आहे, साठे कमी होत आहेत। सुदैवाने, परमेश्वर कृपेने, पांडुरंगाच्या कृपेने, विठोबाच्या कृपेने आज एक चांगली बातमी आलेली आहे की यंदाच्या वर्षी पाऊस काळ दरवर्षीप्रमाणे 103% सर्व भागामध्ये पडेल अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त केलेला आहे। मित्रांनो, तुम्हाला माहिती नाही, परदेशात ज्यांना कामाधंद्याच्या निमित्तानं जावं लागतं, तिथं तुम्ही जर इंग्लंडमध्ये असाल, लंडनमध्ये, तर तिथं सकाळी तुम्हाला कळतं आज 4 वाजता पाऊस पडणार आहे दुपारी आणि 4 वाजता बरोबर पाऊस पडतो। त्यावेळेस ती लोक बरोबर छत्री किंवा रेनकोट घेऊन बाहेर पडतात। आपल्याकडे असं आहे, हवामान खात्याने सांगितलं पाऊस पडेल की नक्की पडणारच नाही। मी हवामान खात्याला इतक्यादा सांगतो, अरे जग कुठे गेलंय? आता रोबोट, आता हे पुणे, मुंबई किंवा नाशिक, अहिल्यानगर, ती मोठी शहर आहेत ना, संभाजीनगर, इथं ड्रेनेजच्या बद्दल ज्यावेळेस तुमचे ड्रेनेजला सेप्टिक टँक असतात आणि ते ड्रेनेज जोडलेले असतं त्यावेळेस त्याच्यामध्ये कधी कधी लोकांना उतरावं लागतं, पण त्या गॅसनी विशेषतः आमच्या गरीब समाजातली लोक मृत्युमुखी पडतात। आता मुंबईमध्ये आम्ही रोबोट तिथं आणले, 100 रोबोट घेतले, मशीन आहे, ते मशीन आत सोडायचं, ते बरोबर आतमध्ये सगळं काम करतं माणसासारखं। आज मी आपल्याला सांगेन, आता बहुतेकांनी इथं बोलत असताना सांगितलं की दादा आमचा पाण्याचा प्रश्न कधी सुटणार आहे? एवढे लोक आले गेले, परंतु आमच्या इथं पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही। कुकडीची ओव्हरपास धरणं माझ्या पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यामध्ये घोड धरण खाली आहे, त्याच्यामध्ये उजनी धरण तुमच्या इकडं कर्जतला लागून तिथं आहे बांबोऱ्यापाशी। अशा पद्धतीनं धरणं जरी असली तरी आज मित्रांनो, तुम्हाला सांगतो, देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस 35 कोटी लोकसंख्या होती, आज किती झाली? 140 कोटी। 64 लोकसंख्या वाढवण्याचं काम आपण केलं, त्याच्यात काय जगात कोणी आपला हात धरत नाही। आता चायनालाही मागे टाकायचंय, इतके दिवस चायना पुढे होतं, पण आता चायना एकावर थांबायला लागले आणि आम्ही सांगून दमलोय, अरे बाबा, आमच्या लहानपणी आमच्या आजोबाला जमीन होती जवळपास 150 एकर, त्यांना 6 मुलं, त्यांना आधी 25-25 एकर, त्यांच्या मुलांना झाली 2 मुलं, आली 12.5 एकर, आता त्यांना 2 मुलं झाली, आली 6.25 एकर। पुढच्या वेळेस अत्यल्प भूधारक आणि त्याच्या पुढच्या वेळेस भूमिहीन। काय करावं, काय कुठनं जमिनी आणायच्या, कुठनं पाणी आणायचं? जेवढं काही सह्याद्रीच्या परिसरामध्ये आम्ही सारखा तिथं अभ्यास करतोय। टाटाच्या बरोबर मध्ये मुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी चर्चा केली की टाटाची धरणं ही वीज तयार करायला वापरली जातात, त्या काळामध्ये फक्त पाण्यावर वीज तयार केली जायची, आता न्यूक्लिअरवर, आता वाऱ्यावर, आता सोलरवर, सूर्यप्रकाशावर पंप चालतो की नाही?
त्याच्यामध्ये आता त्याच्या संदर्भात कोजन बगॅसवर तुमच्या भागातले कारखाने बगॅसवर वीज तयार करतात. कितीतरी वेगवेगळे प्रकार वीज तयार करायचे निघालेले आहेत. आणि त्यामुळं आम्ही त्यांना म्हणलं की बाबा आम्ही तुम्हाला दुसरी वीज देतो. आज पाण्याला महत्व जास्त आहे. तुम्ही तुमचं पाणी प्यायला द्या पुण्याला आणि पिंपरी चिंचवडला, म्हणजे शेतकऱ्यांना शेतीचं पाणी कमी पडणार नाही. आज सोलापूर उजनी धरणातनं सोलापूरला पिण्याच्या पाण्याच्या योजना झाल्या, पण कमी पडते म्हणून आता दुसरी पाईपलाईन चालली. माग धाराशिव तिथं आपण उजनीचं पाणी नेलं. उजनीच्या आजूबाजूच्या कित्येक गावांना उजनीचं पिण्याचं पाणी. शेवटी माणूस तुम्ही कुणी मुख्यमंत्री असला तरी धोरण आहे, पहिलं पाणी प्यायला, दुसरं पाणी शेतीला, तिसरं पाणी उद्योगधंद्यांना. आता आम्ही इंडस्ट्रीला सांगतोय बाबांनो, त्या गावाचं निघणारं पाणी ड्रेनेजचं त्याच्यावर प्रक्रिया करा, STP बसवा, CPO बसवा, RO बसवा आणि ते पाणी इंडस्ट्रीला वापरा. बऱ्याचशा ठिकाणी आम्ही आता ते सुरू केलेलं आहे. का तर लोकसंख्या वाढते, बरं पाण्याचा वापर वाढलाय. पूर्वीच्या काळात दादा कोणत्याच्या वेळेस दगडावर भागायचं सकाळी सकाळी, नंतर टरबाळ्यावर भागायला लागलं. आता बाथरूमला गेले तरी फ्लश केलं की 10 लिटर पाणी जातंय. खरं ते बोललं पाहिजे ना. कधी कधी लोक म्हणते यांनी काय काढलं, अरे खरे तेच सांगतो ना. त्यामुळं बाबांनो, आता पाण्याचा वापर आपल्याला जपून करावा लागेल. मग तुम्ही म्हणाल काय करायचं? आता AI, कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, याच्याकरता अर्थसंकल्पात तुमचा 7,20,00,000 रुपयाचा अर्थसंकल्प, 7,20,00,000 रुपयाचा अर्थसंकल्प मी सादर केला राज्याचा 11व्या वेळा. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं मला 11व्या वेळा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली. मी मला भाग्यवान समजतो. ठीक आहे, पद येतील पद जातील, ताम्रपट घेऊन पुढे जन्माला आलं नाही. सत्ता येत असती, सत्ता जात असती, पण मिळालेल्या सत्तेचा वापर हा सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो. ती आमची भूक आहे, ते आमचं काम आहे, तो आमचा विचार आहे, ती शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे. आणि म्हणून आता आम्ही प्रयोग केलेले, त्याच्यामध्ये मी आता उद्याच 18 तारखेला उद्याच एक मीटिंग पुण्यामध्ये बोलवले गणेश क्रीडा मंडळात केंद्रामध्ये. त्याच्यामध्ये 3,000 लोकांना मी बोलवलेलं, त्यातल्या तज्ञ आणि शेतकऱ्यांना. यामध्ये आता तुम्ही ऊसाची लागण केली आणि तुम्हाला जेवढं पाणी लागतं ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, मराठी शब्द वापरतो कृत्रिम बुद्धिमत्ता, त्याच्यातून खत पाण्यात द्यायची असतात. आज आपण पहिली नळी, दुसरी नळी, कच्ची बांधणी, पक्की बांधणी, कच्ची बांधणी, पक्की बांधणीला तर आपलं खत बरंच पाण्यातच पडतंय. बुडात किती जातंय, मुळाला किती मिळतंय, ऊसाला किती मिळतंय. आता पाण्यातनं ते मशीन, ते यंत्र तुम्हाला सांगणार, तुमच्या मोबाईलवर कळवणार, तुम्ही त्याच्यामध्ये भाग घेतला तर, की आज तुमच्या जमिनीला इतकं पाण्याची गरज आहे. 1 तास तुम्ही पंप चालू ठेवा, पाऊस पडला तर ते सांगणार आता तुमच्या जमिनीला पाण्याची गरज नाही. जर खताची गरज असेल, खत म्हणजे नायट्रोजन, NPK, पोटॅश, फॉस्फरस, त्याच्यामध्ये हे सगळं NPK खत ज्यावेळेस देतो आपण त्यावेळेस ते सांगणार NPK किती पाहिजे ते, आणि तेवढंच द्यायचं. त्याच्यातनं जामखेडकरांनो जवळपास पाण्याची 60% बचत होती आणि खताची 40% बचत होती. आणि उत्पन्न तुमचं पूर्वीच्या काळात 60 टन असेल तर ते तशा पद्धतीने केलं तर 90 ते 100 टन उत्पन्न निघतंय. पेरणं कुठलं द्यायचं ते आम्ही तुम्हाला सांगू. परवाच मी कोल्हापूरला गेलो होतो, अंबोलीच्या परिसरामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, आता पवारसाहेब त्याचे अध्यक्ष आहेत, त्याच्यात आधी वसंतदादा होते, आम्ही तिथं ट्रस्टी आहोत. तिथं संशोधन केलं जातं. 8005,
12-12-1, 86-032, 265, 10,001 अशा अनेक प्रकारच्या व्हरायट्या काढलेल्या आहेत. कुठली व्हरायटी तुमच्या मातीला, तुमच्या शेतीला, तुमच्या परिसराला, काळवटीमध्ये वेगळी व्हरायटी आहे, चोपडामध्ये वेगळी व्हरायटी आहे, मुरबानी रानात वेगळी व्हरायटी आहे, काही पाण्याला दम काढणारी आहे, काही पाण्याला दम न काढणारी आहे. हे सगळं आता सायन्स पुढे आलंय. अहो आता आपल्याला त्या रस्त्याने गेल्याशिवाय गत्यंतर नाही. आम्ही बहुतेक ठिकाणी आता त्या AI चा वापर करतोय. आत्ताच येताना विमानामध्ये तो उमेश पाटील मला दाखवत होता. काही पक्षाच्या करता काही गोष्टी करायच्या, त्यांनी AI ला सांगितलं, लगेच त्याच्याकडे लिस्ट आलं की ह्या गोष्टी केल्या पाहिजे. आली की नाही? आज जग फार पुढे गेलंय. आपण उगीच भांडत बसतो. काही जण रोज सकाळी कोणाची तरी उडीधुडी काढत बसतात. ह्याचं काय झालं, त्याचं काय झालं. आज अजित पवार काय बोलला, राम शिंदेचं काय झालं, त्या रोहित पवाराचं काय झालं. आणि राव ह्यावेळेस उद्धव ठाकरेचा बाज का बोलले, राज ठाकरेकडे कशाला गेले एकनाथ शिंदे, लोक तिथं जेवली. अरे काय तुम्हाला करायचंय, आधी तुमचं बघा ना. तिच्या आयला रानातलं गाजर गवत निघत आणि दुनियाच्या गप्पा मारताय. बरोबर नाहीये ते. मी सांगतो ऊसाचं तसं फळबागांना पण आहे, ते सगळ्या पिकाला आहे. जी तुमची पिकं कांद्याला सगळ्याला ते आम्ही वापरणार आहे. आणि एकदा माझ्या शेतकऱ्याला लक्षात आलं, त्याने शेजारचं जरी बघितलं अण्णासाहेब शेलारांच्या शेतावर, की दुसरा लगेच ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. आणि हे करावं लागेल, कारण ऊसाची कारखानदारी वाढली आहे. कारखाने 100 दिवसावर आले. ऊस जास्त असल्याशिवाय भाव मिळणार नाही. आजही काही कारखाने 3,500 रुपये भाव देत आहेत आणि काही कारखाने 2,500 रुपये भाव देत आहेत. काही तर कारखाने सुरुवातीला 2-3 महिने भाव देत आहेत आणि शेवटचे 2 महिने भावच देत नाही. बघा बरा तिथं ऊस घातला, तिथं घालायला काय झालं, तो रोग आला होता आंबालिकाला. त्याच्या कसं आहे, अंबालिकाला घातलं तर मी तिथं लोकांना जाब विचारू शकतो ना, की माझ्या माणसाला फसवायचं नाही. कर्ज काढावं लागलं तरी चालेल, पण काटा शेतकऱ्याचा योग्य झाला पाहिजे, चोख झाला पाहिजे आणि ठरलेलं बिल हे शेतकऱ्याला मिळालं पाहिजे. शेवटी कारखाने तशा पद्धतीचे चालवायचे असतात. आज काय नगर जिल्ह्यातली कारखान्यांची अवस्था, मी नावं घेत नाही, नाहीतर लगेच उद्या मला फोन येतील, दादा जामखेडच्या भाषणात आमचे कशाला काढलं, आज तू उद्योग केले म्हणून काढलं. आज त्यांचे कारखाने जर चांगले असते तर मी कशाला काढलं असतं. पण आज काही जिल्हा बँकांची जरा बारकाईने माहिती घ्या, काही साखर कारखान्यांची माहिती घ्या, काही संस्था, मार्केट कमिट्या, दूध संघ, खरेदी विक्री संघ, तुम्हाला सगळ्यांना बारामती अशी तशी झाली नाही. त्यानं मग अशी सांगितलं 6 वाजता मी सकाळी कामाला लागतो, निम्मी आरती बारामती झोपेत असताना, आणि तिथं दिवसभर काम करतो तेव्हा ती बारामती झाली. त्याच्यामध्ये अनेक जण तिथं राबले. आज तुमच्या भागामध्ये शिक्षणाची चांगली सोय झाली पाहिजे. रस्त्याचा उमेशने उदाहरण दिलं, मला ते खपतच नाही. मी आता नॅशनल हायवेला मी वेळ पडली तर उद्या गडकरी साहेबांना फोन करणार. काही जण म्हणतात की इथले व्यापारी म्हणतात एवढा रुंद करू नका. आता खरं खोटं काय माहिती नाही. रस्ता तर चांगला झाला पाहिजे. तुम्हाला किती जामखेडकरांना मला माहिती आहे, मला माहित नाही. पण मी ज्या पुणे पिंपरी चिंचवडचं 25 वर्ष नेतृत्व केलं, त्या पिंपरी चिंचवड मध्ये पूर्वी जुना पुणे मुंबई रस्ता होता. अवघ्या 3 वाहनं जायची, एक जायला एक यायला, आणि ती म्हणजे 10 मीटरचा रस्ता. आता तिथं 8 पदरी रस्ता झाला. 8 पदरी सर्व्हिस, म्हणजे या पद्धतीनं काम कर. मी वाईटपणा घेतला. काही ठिकाणी माझ्या आमदाराचं घर काढावं लागलं मला. मी त्याला समजून सांगितलं, बाबांनो पुढे ज्या पद्धतीनं लोकसंख्या, मी जामखेडकरांनो, मी आता 91 साली तिथं खासदारकीला उभं होतो, तेव्हा तो माझ्या बारामतीमध्ये
समावेश होता त्यावेळेस तिथली लोकसंख्या होती 5 लाख वर काही हजार आणि 2041 ला तिथली लोकसंख्या होती 61 लाख. किती? 61 लाख. आता ही लोकसंख्या जर वाढली, मलाच तिथे काम करून झाले जवळपास 25 वर्ष, 30 वर्ष. लोक म्हणतील की मागच्यांनी काय केलं. आज उद्याची आम्ही निर्णय घेताना 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेत असतो. वाईटपणा घेताना 5% लोकांचा वाईटपणा घ्यावा लागतो, पण 95% जनतेला फायदा होतो. किती? 95%. मित्रांनो, या पद्धतीनं काम करावं लागतं. आज आता याच्यात काय झालं, कोण म्हणतं कॉन्ट्रॅक्टर बदलले, कोण आणखी काय म्हणतंय. अजूनही इथले एसटीचे काही प्रश्न सुटलेले नाहीयेत, अजून बरेच इथं प्रश्न आहेत. माग ज्यावेळेस रोहित आमच्या बरोबर होता त्यावेळेस 2.5 वर्षात इथं किती कोटी रुपये मी दिले याची माहिती काढा. आता तो माझ्याबरोबर नाहीये. सुदैवाने उमेशने उल्लेख केला, राम शिंदे साहेबांना महायुतीच्या सरकारने भाजपने विधान परिषदेचं सभापती केलं. आपल्याला इथल्या तरुणांच्या हाताला काम देण्याच्या करता कर्जत जामखेडला MIDC आणावी लागेल. बरेच जणांनी सांगितलं MIDC आणणार. आली का? नाही आली. प्रयत्न करावा लागणार, वेळ द्यावा लागणार. पाण्याच्या बद्दल मगाशी चर्चा झाली. आज आम्ही मराठवाड्यामध्ये पलीकडे पश्चिमेकडे पडणारं पाणी आम्ही खाली आणतोय, त्याचा उल्लेख मी बजेटमध्ये त्या ठिकाणी स्पीच मध्ये केला. आपल्याला मराठवाड्यात जायकवाडी असेल, येलदरी असेल, सिद्धेश्वर असेल, माजलगाव असेल, तेरणा असेल, तिथलं मांजरा असेल, ह्या धरणामध्ये पाणी जास्तीचं आणावं लागेल. तशा प्रकारची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करतो. इकडचं पाणी मोठ्या प्रमाणावर पंचगंगेचं, कृष्णेचं, कोयनेचं वाहून जातं. ते पाणी बोगदा काढून आपल्याला इकडच्या भागामध्ये आणावं लागेल आणि उजनीत सोडावं लागेल. कुणाला वाटलं होतं का उजनीचं भीमा खोऱ्यातलं पाणी सीना खोऱ्यात येईल? वाटलं होतं का? बोगद्याने आलं की नाही? मगाशी पण मांडर साहेबांनी कोणीतरी बोगद्याचा उल्लेख केला. आता तंत्रज्ञान फार पुढे गेलंय. आजच जम्मू काश्मीरमध्ये सगळ्यात मोठा देशातला बोगदा तिथं तयार झालेला आहे, रेल्वेचा सगळ्यात मोठा. आता आम्ही पुणे मुंबई रस्ता तिथे एक बोगदा करतोय, अर्धा तास तुमचा वेळ वाचणार आहे. घाटच नाहीये. सिंहगड इन्स्टिट्यूट मध्ये आज शिरायचे बोगद्यात आणि थेट खाली खोपोलीवर निघायचं. घाट नाही, कुठेही त्रास नाही. जग असं चाललेलं आहे आणि त्या रस्त्याने आम्ही देवेंद्रजी एकनाथराव आपल्या राज्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. काल आम्ही विमान सुरू केलं अमरावतीचं. मी आता बीडचा पालकमंत्री आहे. बीडला मी विमानतळ करतोय. बीडला जामखेडकरांनो इन्क्युबेशन सेंटर आणि इनोव्हेशन सेंटर 200 कोटी रुपयाचं मी मंजूर केलं. 7,000 मुलं मुली शिकतील. कदाचित माझ्या जामखेडची पण तिथं जातील. आर्ट सायन्स कॉमर्सचं शिक्षण देऊन आता चालणार नाही. आता कुठलं शिक्षण दिल्यानंतर माझ्या इथल्या मुलाला मुलीला काम मिळणार आहे हे शिक्षण देण्याची गरज आहे. तशा पद्धतीनं आज आपण टाटाशी टायप केलंय. टाटा काल पत्र आले, पेपरला बातम्या आल्यात आज कुठल्या तरी वेगवेगळ्या पेपरला की 165 कोटी रुपये ते देणार आहेत आणि 35 कोटी रुपये मी DPC मध्ये टाकणार आहे. 200 कोटीचा प्रोजेक्ट. मी तिथं थोडीशी कठोर भूमिका घेतली. मी वैयक्तिक माझ्याकरता घेतली नाही, तिथली कामं होण्याच्या करता घेतली. तिथल्या सगळ्या चुकीच्या गोष्टी मी बंद करतो. मी सांगितलं चालणारच नाही. मी ऍक्शन घेईन जोपर्यंत मी पालकमंत्री आहे तोपर्यंत. सगळी सारखी मला, हा उजवा हा डावा, ही जवळचा ही लांबचा, तसलं नाही. त्या भागातला तो माणूस आहे ना, त्याची अडचण आहे ना दूर झाली पाहिजे, त्याचं म्हणणं योग्य असलं पाहिजे. या पद्धतीनं आपण वेगवेगळ्या भागामध्ये बाबांनो काम करतोय. आपल्याला पण त्याच रस्त्याने जावं लागेल. आज आमच्या अण्णासाहेब शेला आणि बाकीचे सगळ्या सहकाऱ्यांनी ज्या पद्धतीनं आमच्या शमीर भाई असतील, राजेश असेल, अजित असेल, गणेश असेल, या सगळ्यांनी
पक्षप्रवेश केलाय, तुम्ही काळजी करू नका. आपल्याला सभासद नोंदणी करायची, आपल्याला बेरजेचं राजकारण करायचं, वजाबाकीचं राजकारण करून कुणाचंही भलं झालं नाही. आणि आपल्याला सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जायचं. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची परवा पुण्यतिथी होती. अमितभाई आले होते, मी होतो, देवेंद्रजी होते, एकनाथराव होते. तिथं आम्ही त्यांच्या समाधीच्या पुढे नतमस्तक झालो. किती साली? 1630 ला महाराज जन्माला आले, 1680 ला गेले. त्या काळामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. परंतु 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. भेदभाव केला नाही. हा इतिहास आहे. जय छत्रपती संभाजी महाराज वडवणी तुळापूरला आम्ही तिथं स्मारक करतोय 350 कोटी रुपयाचं. त्याच्यामध्ये एकही लढाई न हरणारा राजा जर देशात कोण होऊन गेला तर ते छत्रपती संभाजी महाराज होते. आज शावा चित्रपटामध्ये बरंच नवीन पिढीला ते कळून चुकलेलं आहे. ते आता मी संगमेश्वरला जिथं महाराजांना पकडलं ना, तिथं मी आता चाललोय ह्याच महिन्यात. आणि तिथं पण मी एक चांगल्या पद्धतीनं महाराज जिथं थांबले होते, जो इतिहास आहे पुढच्या पिढीला कळला पाहिजे. आणि त्या प्रकारे तिथलं स्मारक करणार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सौंडीचं स्मारक आजच सकाळी माझे ACS चे राजगोपाल देवरामायाकडे आले होते 9 वाजता. आणि मला म्हणले की दादा, त्या स्मारकाच्या संदर्भात कुठल्या डिपार्टमेंटच्या कडे हे काम द्यायचं, नियोजनला द्यायचं का? नियोजन खातं माझ्याकडे. मी म्हणलं नियोजनला दे. माझ्याकडे नियोजन पण निमित्त पडे, पैशाची अडचण येणार नाही, कारण अर्थ मंत्रालय आपल्या ताब्यात आहे. अतिशय देखणं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाला साजेसं स्मारक करणार. मी विश्वास राम शिंदे साहेबांशी बोलीन, सगळ्या मान्यवरांशी बोलीन, पण आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल अशा पद्धतीनं स्मारक करणं. काम करायचं तर लोकांनी पण नावच घेतलं पाहिजे. अशा पद्धतीनं पुढच्या पिढींना देखील ह्या महापुरुषांचं, पुण्यश्लोक सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, रमाई माता, या सगळ्यांचं आठवण राहिली पाहिजे. त्यांचा इतिहास कळला पाहिजे. त्यांनी कशा बांधल्या गेल्या, त्यांनी पाण्याची सोय कशी केली, मंदिरं कशी उभी केली, या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून मित्रांनो, आज हा पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या जिल्ह्यात आल्याचा मला विशेष आनंद आहे. आणि जामखेड तालुका हा तर तसं पाहिलं तर एक अन्नधान्याची एकेकाळी मोठी बाजारपेठ, इथली ज्वारी तर इतकी प्रसिद्ध, खर्डा सारखं ऐतिहासिक स्थळ या तालुक्यामध्ये. आणि जामखेड तालुका म्हणजे मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हणून ते त्या ठिकाणी ओळखलं जातं. 3 जिल्ह्याची हद्द या तालुक्याला जोडून आहे. त्या दृष्टीनं या जामखेडला विशेष अशा प्रकारचं महत्व आहे. अशा कितीतरी गोष्टी ह्या आपल्या करता आपल्या पूर्वजांनी ठेवलेल्या आहेत. आणि त्याच्यातून वाद घालत बसू नका. वाद घालून कुणाचं भलं झालं नाही, भांडून कुणाचं भलं झालं नाही. तुम्ही योग्य रस्त्याने कोण चाललं जनतेने त्याचा विचार करा. योग्य विचार कोण मांडताय. मी कधी भाषणात ज्या वेळेस आता 6व्यांदा उपमुख्यमंत्री झालो, मी कुणावरही टीका करत नाही. काय टीका करून करायचं? जनतेने आपल्याला 5 वर्षाकरता 238 आमदार आहेत. आम्ही कधी महाराष्ट्राच्या इतिहासात एवढे महायुतीचे आमदार निवडून नाही आले. जनतेने जनतेचं काम केलं, लाडक्या बहिणींनी आमचं काम केलं, आम्ही त्यांचं काम करणार. 45,000 कोटी रुपये माझ्या बहिणींना देण्याच्या करता दर वर्षाला आम्हाला लागत आहे. आणि तुम्हाला 3, 5, 7.5 मोटरचा हॉर्स पॉवर 20,000 कोटी माफ नाही. राज्य सरकारच्या तिजोरीतनं मला महावितरणला पैसे द्यावे लागतात, तेव्हा तुम्हाला मोफत वीज मिळते. ही परिस्थिती आहे. 65,000 कोटी रुपये 7,20,000 कोटी मधले ह्या कामाला जातात. आणि मग बाकीचे 3.5 लाख कोटी रुपये पगार, पेन्शन आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज, आणि मग बाकीचे डेव्हलपमेंट करतात.
त्याच्यावर पैसा उपयोग नीट झाला पाहिजे. आम्ही आमच्या भागातली कामं फार बारकाईने बघतो. मी माझ्या स्वतःच्या घरच्या कामावर जेवढ्यादा जात नाही तेवढं माझ्या सरकारच्या जी कामं बारामतीत चालली तिथं जात असतो. पुण्यात महत्वाच्या कामाला भेटी देत असतो. मला काही उद्योग नाही, मला काही वेळ नाही. इमारती आज बारामतीतल्या कशा झालेल्या आहेत. लक्ष द्यावं लागतं, जीव ओतून काम करावं लागतंय, तेव्हा काम उभं राहतंय. या गोष्टीचा पण विचार माझ्या जामखेडकरांनी या निमित्तानं केला पाहिजे. अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. माझी एवढीच जाता जाता तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, समाजात मेहरबानी करा आणि भेदभाव त्या ठिकाणी असता कामा नये. जात, धर्म, भाषा, प्रांत अशा कारणावरून समाजामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न अलीकडच्या काळात देशातल्या काही राज्यामध्ये चालू आहे. परंतु तसा कोणताही प्रयत्न आपल्याला यशस्वी होऊ द्यायचा नाही. आपण कायम शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं इथं सामाजिक ऐक्य टिकवलेलं आहे. सर्व समावेशक विकासाच्या मार्गावर आपल्याला पुढे जायचंय आणि हीच तुमची माझी आपल्या सर्वांची सामूहिक भावना असली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी, माता भगिनी, तरुणींची काळजी घेणारा पक्ष आहे. सर्व धर्म समभाव, सामाजिक न्याय हेच आमचं धोरण आहे. नव्या महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्यावर विचारावर चालणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रत्येक समाजाला न्याय दिला पाहिजे. सर्व जाती धर्मातील लोकांना समान संधी मिळती का नाही हे पाहिलं पाहिजे. अशीच कायम भूमिका महेश तू असेल, बाकीचे आमचा त्या ठिकाणी अशोक असेल, बाकीचे सगळे इतर सहकारी बसलेत, बाळासाहेब आहेत, राजेंद्र आहेत, बरेच कार्यकर्ते बसलेले आहेत. अण्णासाहेब आपल्याला त्याच रस्त्याने जायचंय. त्याच्यात तसुबर देखील आपल्याला ढळून द्यायचं नाहीये. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या आणि त्या पद्धतीने आपण गेलो तरच आपल्या पुढच्या पिढीचं आणि आपलं कल्याण होणार आहे, आपलं भलं होणार आहे. याही गोष्टीचा आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा. अधिक न बोलता येत जाईल, त्या ठिकाणी बोलत जाईल, त्याच्यामध्ये जे खरं असेल ते तुम्हाला सांगत जाईल. परंतु माझी आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे की सध्या जगामध्ये त्या ट्रम्पनी जगे वेगळे काही भूमिका घेतल्यामुळं सगळ्या शेअर बाजार कोसळलेला आहे. परंतु आपल्याला आपला देश सावरायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मोदी साहेब पुढे चाललेले आहेत. आपल्याला महाराष्ट्र मजबूतीनं पुढे न्यायचं आहे. आज सगळीकडं रेल्वेचं जाळं, विमानतळाचं जाळं, राष्ट्रीय महामार्गाचं जाळं, त्याच्यामध्ये मेट्रोचं जाळं, बुलेट ट्रेनचं जाळं, जलवाहतूक, वेगवेगळी वाढवण बंदर. आज तुम्ही बघा पेपरला बातमी आहे, वाढवण बंदराचं काम आम्ही जवळपास 76,000 कोटीचं सुरू केलंय. ते बंदर झाल्यानंतर जवळपास 12 ते 15 लाख मुलांना मुलींना तिथं काम मिळणार आहे आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष 1 कोटी मुलींना काम मिळणार. 1 कोटी. ही परिस्थिती आपण निर्माण केलेली आहे आणि ते केल्याशिवाय गत्यंतर नाही. मध्ये परदेशामध्ये मुख्यमंत्री गेले, 16 लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात आणलेली आहे. त्याकरता आम्ही सतत पाठपुरावा करतो. ते केलं तरच हाताला काम मिळणार आहे. पण आपण पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे नवीन लग्न झालेले असतील, तुमच्याकडे जर सुना आल्या असतील, तुमच्या घरात मुली आल्या असतील, तर त्या कुटुंबाला सांगा 1 किंवा 2 अपत्यावर थांब बाबा, जास्त काही वाढू नका. नाहीतर किती वर्ण ब्रह्मदेव आला ब्रह्मदेव तरी सगळ्याला पाणी पूर्ण अशक्य होईल पुढं. आता आपण चौपट झालोय. अजून स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाली बघा, 75 आणि 3 78 वर्ष झाली. 78 वर्षात ही कामगिरी आपण जोरात केली. मी खरं बोलतोय. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या,
नो प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. डायलॉग थे क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.